भारत हा कृषीप्रधान देश आहे। गाय जगेल तेव्हा शेतकरी जगेल। पण गाव सोडून दुसऱ्या गावाला जर जायचं असेल मायबाप तर किती कठीण परिस्थिती असते। आणि ही मंडळी एवढी गोशाळा बाहेर स्थलांतरित करणं, पुन्हा त्या ठिकाणी तसली जमीन मिळणं, तिथं पुन्हा पाणी व्यवस्था मिळणं, उन्हाळ्यामध्ये दुष्काळ असतो तिथं पाणी नसतं, इथं पाण्याची व्यवस्था या मंडळीने केलेली आहे। आणि मराठवाडा म्हणलं तर अगदी दुष्काळग्रस्त हा भाग आहे। तो शेतकरी जगला तर देश जगेल। कोविडमध्ये बघा सर्व इंडस्ट्री कंपन्या बंद होत्या, सर्व काही बंद होतं, पण शेती मात्र बंद झाली नव्हती। कारण ज्या दिवशी शेती बंद होईल त्या दिवशी खायचं काय हा प्रश्न असेल। त्याच्या 10 पट जरी तुम्ही आज नांदेड समृद्धी हायवेच्या शेतकऱ्याला दिला तरी त्यांचं पोट भरणार नाही। कारण जी पिढ्याना पिढ्या जपलेली जी त्यांची शेती आहे ती पुन्हा त्यांना मिळणार नाही। देवसुतं देवं कंस चाणूरमर्दनं देवकी परमानंदम कृष्णं वंदे जगद्गुरु। गेल्या 48 दिवसापासून चालू असलेल्या या शेतकऱ्याच्या आंदोलनासाठी निश्चितच शासनाचं दुर्लक्ष आहे असं म्हणायला अडचण नाही। कारण इथपर्यंत त्यांचं कोणी आलं नाही असं मी पाहिलं नाही। पण आज ही सर्व संत मंडळी या ठिकाणी आले। खरं तर भारत हा कृषीप्रधान देश आहे। आम्ही नेहमी कीर्तनामध्ये विवेचन करत असताना म्हणतो गाय जगेल तेव्हा शेतकरी जगेल। आणि सगळ्यात मोठी तळमळ एवढी आहे, आदरणीय आमची इथं राठी साहेबांची गोशाळा आहे आणि आदरणीय वेदांताचार्य श्री हरिभक्त आमचे गणेशजी महाराज कोले यांची गोशाळा आहे आणि अनेक शेतकऱ्यांच्या शेती त्या ठिकाणी आहेत। खरं जर विचार केला तर आज शेतकरी आपण सर्वजण आहोत, पण एक गाय पाळणं कठीण आहे आणि हजारो गायी ही मंडळी आमचे राठी साहेब असतील, कोल्हे महाराज असतील हे पाळतात। खरं तर ज्याच्यातून उत्पन्न मिळतं त्याच्याकडे आपला सर्वांचा कल आहे, पण ज्याच्यातून उत्पन्न मिळत नाही परंतु धर्माचं कार्य आहे। कारण कृष्णं वंदे जगद्गुरुम, भगवान श्रीकृष्णाने जर गायीचं पालन केलं असेल तर आम्हीही गायीचं पालन करू। मग आमचा आर्थिक प्रपंच किती जरी ढासळला तरी चालेल किंवा प्रपंचातून आमचं काही कमी जरी झालं तरी चालेल, परंतु ते आम्ही करणार। मी स्वतः राठी साहेबांच्या गोशाळेला बऱ्याच वेळेस भेट दिली। मी पाहिलं ही व्यक्ती स्वतः कारमधून उतरतात आणि हातामध्ये टोपलं घेऊन गायीची शेण काढतात, गायीला चारा टाकतात, वैरण टाकतात। ज्याप्रमाणे आपण बालकाला दूध घरी गायीचं काढलेल्या दुधाचा जसा आपण घास भरवतो त्यानुसार आमचे राठी साहेब ज्या गायीला चालता येत नाही, ज्या गायीला उडता येत नाही, त्या गायीला उठवून त्या गायीला गूळ खल्ली खाऊ घातली, उंडा खाऊ घातला हे माझ्या डोळ्यांनी पाहिलं। मला असं वाटतं एक गाय पाळणं अतिशय दुर्लभ आहे, कठीण आहे, पाळू शकत नाही कोणी। मग एवढ्या हजारो गायी जर ही मंडळी पाळत असतील आणि त्यांच्यावर जर हा अन्याय होत असेल, कदाचित ती गोशाळा स्थलांतरित करणं एवढी सोपी गोष्ट नाही, सर्वसाधारण आहे। आपण गाव सोडून दुसऱ्या गावाला जर जायचं असेल मायबाप तर किती कठीण परिस्थिती असते। आणि ही मंडळी एवढी गोशाळा बाहेर स्थलांतरित करणं, पुन्हा त्या ठिकाणी तसली जमीन मिळणं, तिथं पुन्हा पाणी व्यवस्था मिळणं, उन्हाळ्यामध्ये दुष्काळ असतो तिथं पाणी नसतं, इथं पाण्याची व्यवस्था या मंडळीने केलेली आहे। आता तिथं जरी तुम्ही शासनाने ठरवलं की आम्ही तुम्हाला चांगल्या ठिकाणी एखाद्या ठिकाणी स्थलांतरित करू, पण त्याही ठिकाणी गेल्याच्या नंतर दुष्काळ उन्हाळ्यामध्ये जर पाणी नसेल आणि मराठवाडा म्हणलं तर अगदी दुष्काळग्रस्त हा भाग आहे। कारण पाहिजे तेवढं जलाशय आपल्या इथं नाही आणि ते निर्माण व्हायला पाहिजे। कागदोपत्री भरपूर झाले, पण आदरणीय मी आपल्या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र साहेब फडणवीस यांना विनंती आहे आणि राज्याचे 2 उपमुख्यमंत्री आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब आणि आदरणीय अजितदादा पवार यांना माझे हात जोडून कळकळीची विनंती आहे। खरं तर आम्ही ही सर्व मंडळी धर्माचं कार्य करणारी मंडळ आहोत, परंतु शेतकरी जागला तर देश जगेल याचं उदाहरण जर पाहायचं असेल तर कोविडमध्ये बघा सर्व इंडस्ट्री कंपन्या बंद होत्या, सर्व काही बंद होतं, पेट्रोल पंप बंद होते, काय गरज आहे पेट्रोलची, हे सगळं बंद झालं होतं, पण शेती मात्र बंद झाली नव्हती। कारण ज्या दिवशी शेती बंद होईल त्या दिवशी खायचं काय हा प्रश्न असेल। सोनं अर्थ तुम्ही काही खाऊ शकत नाही पैसा, म्हणून शेतकरी जागला पाहिजे। अर्थ काय आहे, गेल्या 48 दिवसापासून ही मंडळी जर इथं बसली असेल तर यांना अपेक्षा नाही तुम्ही पैसे, मी तर म्हणतो 10 पट जरी तुम्ही गेल्या समृद्धीला जे पैसा दिला त्याच्या 10 पट जरी तुम्ही आज नांदेड समृद्धी हायवेच्या शेतकऱ्याला दिला तरी त्यांचं पोट भरणार नाही। कारण जी पिढ्याना पिढ्या जपलेली जी त्यांची शेती आहे ती पुन्हा त्यांना मिळणार नाही। कारण शेतीचे भाव गगनाला भिडले आहेत, पुन्हा शेती मिळणार नाही। त्यांनी डेव्हलप करता करता किती आजपर्यंत त्यांच्या 4-5 पिढ्यांनी कष्ट केलेत आणि आता पुन्हा स्थलांतरित तुम्ही किती जरी पैसा दिला तरी तो पुरणारा नाही। म्हणतो आदरणीय देवेंद्रजी साहेब फडणवीस आणि आदरणीय राज्याचे 2 उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब आणि अजितदादा पवार साहेब यांना हात जोडून कळकळीची विनंती आहे। एक वारकरी सेवक या नात्याने मी आपल्याला विनंती करतो की आमच्या शेतकरी मायबापांचं आणि ज्या गोशाळा आहेत त्या दोन्ही मायबापांचं आपण विनंती करावं
यांची विनंती काय असेल इथं यावं, त्यांना प्रत्यक्ष भेटावं आणि त्यांची विनंतीचा मान देऊन तुम्ही त्यांचा मोबदला द्यावं अशी आपल्याला हात नम्रतेची प्रार्थना करतो. आम्ही सर्व संत महंत मंडळी आपल्या शेतकऱ्यांच्या बरोबर निश्चितच राहणार आहेत, कारण शेतकरी जगला तरच देश वाचेल. शेतकरी जर गेला मायबाप तर मग मात्र आपण शून्य असू. कारण ज्ञानोबांनी 750 वर्षापूर्वी सांगितलंय कशी म्हणजे गायी जगल्या पाहिजे तेव्हा देश जगेल. आणि आज कुठं आम्हाला जाग आली. कृपया माझी विनंती पुन्हा एकदा आहे, दोन्ही उपमुख्यमंत्री आणि राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि एकनाथजी शिंदे साहेब आणि अजितदादा पवार साहेबांना विनंती आहे की आमच्या शेतकऱ्याचं म्हणणं तुम्ही मान्य करावं आणि त्यांना जो मोबदला लागतो तो द्यावा अशी आपल्याला हात जोडून कळकळीची या मीडियाच्या माध्यमातून आपल्याला विनंती आहे. रामकृष्ण हरी.